क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 27 फरवरीचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व इतर सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंटमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा पॉईंट आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाले जागतिक जे 29 पुरस्कारबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत आणि नुकतंच त्यांना 30वा जागतिक सन्मान पण मिळालेला आहे. तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. चला आता आपण प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी, महाराष्ट्राचे पहिले जातमुक्त गाव म्हणून कोणाचे गावाने स्वतःची घोषणा केली? तर तो गाव होता सोदाळा अहिल्यानगर इथला, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपण आजचे प्रश्न पाहूया. महाराष्ट्राची शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय देयकांचा निपटारा करण्यासाठी कोणते पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे? तर या पोर्टलचं नाव आहे मेडिकल बिल क्लेम वेब पोर्टल, म्हणजेच महाकर्मी. तर ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. महाकर्मी पोर्टल मेडिकल बिल निपटारा. उद्देश शासकीय कर्मचारीच्या मेडिकल बिलांचा ऑनलाईन निपटारा करणे. फायदा प्रक्रियेत पारदर्शकता आणि वेगानं पेमेंट होणार आहे. विभाग कोणता आहे? सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र सरकार. तर ही पोर्टलबद्दल माहिती. त्यानंतर पुढला प्रश्न, संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदचे 61वे सत्र कुठे आयोजित करण्यात आले? तर हे जिनेवा स्वित्झर्लंड येथे आयोजित करण्यात आले, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, ग्रामीण महिलांना तयार केलेले उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात उम्मीद मार्ट उपक्रमला कोणता राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे? तर त्यांना स्कॉच अवॉर्ड हा पुरस्कार मिळालेला आहे. तर म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. आता आपण स्कॉच अवॉर्ड आणि उमेद मार्ट बद्दल माहिती पाहूया. उमेद मार्ट उपक्रमला राष्ट्रीय गौरव स्कॉच अवॉर्ड, कोणता अवॉर्ड? स्कॉच अवॉर्ड मिळालेला आहे. पातळी राष्ट्रीय स्तरावर अत्यंत प्रतिष्ठेचा हा पुरस्कार मानला जातो. उद्देश ग्रामीण महिलांच्या उत्पादनाला ई-कॉमर्सच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देणे. यश 4200 पेक्षा जास्त उत्पादनाला प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आणि 5 कोटीहून अधिक विक्री केलेली आहे. उपलब्धी ग्रामीण महिलांच्या उद्योजक बनवण्यासाठी उमेद अभियान हा एक महत्त्वाचा टप्पा ठरलेला आहे. तर ही याबद्दल महत्त्वाची माहिती. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या राज्य व केंद्रशासित प्रदेशाने ई-बाईक दीदी योजना सुरू करण्याची घोषणा केली? तर ही दिल्ली सरकारने घोषणा केली, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. ई-बाईक दीदी योजना दिल्ली सरकारने सुरू केलेली आहे. संकल्पना महिला संचालित ई-बाईक टॅक्सी सेवा. उद्देश महिला सक्षमीकरण आणि लास्ट माईल कनेक्टिव्हिटी याचा मुख्य उद्देश आहे. वैशिष्ट्य सुरक्षित, प्रदूषणमुक्त आणि स्वस्त प्रवास. तर ही महत्त्वाची माहिती याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या देशाने स्ट्रेला या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली? तर तो आपला देश भारत आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. स्ट्रेला 10 ची क्षेपणास्त्र करणारा भारतीय सेना कोणी केलेली आहे? भारत. आणि भारतीय सेनेने कोठे केली आहे? कोकण कोरवर. ठिकाण पोखरण फील्ड फायरिंग रेंज, राजस्थान येथून. प्रणाली स्ट्रेला विषुरोड, म्हणजेच अल्पदुरी वायू संरक्षण प्रणालीवर आधारित आहे. उद्देश कमी उंचीवर हवाई धोके, उदाहरण ड्रोन, हेलिकॉप्टरच्या नष्ट करण्याची क्षमता तपासणे. निकाल सिम्युलेटर लक्ष्यावर अचूक आणि यशस्वी हा प्रहार करू शकतो. तर ही स्ट्रेला 10 बद्दल माहिती आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, इंस्टाग्रामवर 10 कोटी फॉलोअरचा टप्पा गाठणारे जगातले पहिले नेते कोणते ठरलेले आहेत? तर ते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, बाफ्टा पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्तम चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? हा पुरस्कार वन बॅटल आफ्टर अनदर यांना मिळालेला आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे.
आता आपण बाफ्टा पुरस्कार 2006 बद्दल पाहूया. सर्वोत्तम चित्रपट वन बॅटल आफ्टर अनदर, दिग्दर्शक पॉल थॉमस अँडरसन. विशेषतः हा चित्रपट यावर्षी एकूण 6 बाफ्टा पुरस्कार जिंकून वर्चस्व त्यांनी गाजवलेलं आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या पहिल्या सर्वसमावेश दहशतवादी विरोधी धोरणाचं नाव काय आहे? तर या धोरणाचं नाव आहे प्रहार, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर राहील. आता आपण प्रहारबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. प्रहार भारतीय सेनाचे पहिले दहशतवादी विरोधी धोरण. नाव काय? प्रहार. उद्देश काय? दहशतवादावर झिरो टॉलरन्स, शून्य सहनशीलता असणे. लक्ष आधुनिक धोके, ड्रोन, सायबर हल्ले, डार्क वेब, क्रिप्टो यासारख्यावर लक्ष केंद्रित करणे. रचना 7 मुख्य स्तंभावर आहेत, आधारावर आधारित आहे. दृष्टिकोन जगातली सहकार्यातून दहशतवादीच्या निर्मूलन याचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर पुढला प्रश्न खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताची पहिली नेट झिरो किंवा कार्बन न्यूट्रल ग्रामपंचायत म्हणून घोषित झालेली बेला ही कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ही भंडारा विदर्भ या जिल्ह्यात आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. भारताची पहिली कार्बन न्यूट्रल ग्रामपंचायत बेला कुठे आहे? भंडारा, महाराष्ट्र येथे. विक्रम देशाची पहिली नेट झिरो ग्रामपंचायत ठरलेली आहे. प्रमुख काम 90,000 प्लसपेक्षा झाडांची लागवड करणे. ऊर्जा सौर ऊर्जाचा वापर करणे. व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक बंदी पण या ग्रामपंचायतमध्ये आहे. त्यानंतर पुढला प्रश्न पाहूया आपण. HIV प्रतिबंधीसाठी लेनाकापिवीर हे प्रभावी इंजेक्शन अधिकृतपणे सादर करणारा जगातला पहिला देश कोणता? तर जगातला पहिला देश आहे झिम्बाब्वे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर राहील. HIV प्रतिबंधासाठी ऐतिहासिक पाऊल लेनाकापिवीर ही लस. देश कोणता आहे? झिम्बाब्वे. अधिकृतपणे वापर सुरू करणारा जगातला पहिला देश ठरलेला आहे. औषध लेनाकापिवीर इंजेक्शन हे इंजेक्शन आहे विद्यार्थी मित्रांनो. वेळापत्र वर्षातून 2 वेळा दर 6 महिन्यांना हा दिला जातो. प्रभावीपणे क्लिनिकल चाचण्याच्या जवळपास 100% परिणामकारक आहे. मुख्य फायदा रोजच्या गोळ्या PrEP घेण्याची कटकट कायमची बंदी होणार आहे या कारणाने. तर ही खूप महत्त्वाची माहिती आहे, तुम्ही ही माहिती लक्षात ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपल्या चालू घडामोडीचा महत्त्वाचा टॉपिक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाले जागतिक सन्मान. आता नुकतेच 30वा सन्मान पण मिळाला आहे. तो सन्मान आपण काल कव्हर केलेला. तर ज्या विद्यार्थी मित्रांना माहीत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा की 30वा जागतिक सन्मान त्यांना कोणता मिळालेला आहे. पण आता आपण त्यांना 29 जागतिक सन्मान मिळाले त्याबद्दल माहिती पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाले 29 जागतिक सन्मान. ओमानचा द फर्स्ट क्लास ऑफ ऑर्डर ऑफ ओमान. इथिओपियाच्या ग्रेट ऑनर निशान ऑफ इथिओपिया. नामिबियाच्या द ऑर्डर ऑफ द मोस्ट एशियन वेलेटाईल्स मिराबिलस. ब्राझीलच्या ग्रेट कॉलर ऑफ द नेशन ऑफ ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस. त्रिनिदा आणि टोबॅगोचा द ऑर्डर ऑफ रिपब्लिक ऑफ त्रिनिदा अँड टोबॅगो. घानाचा द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना. सायप्रसच्या द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ माकारिस III. त्यानंतर श्रीलंकाच्या द मित्र भूषण. त्यानंतर मॉरिशसच्या द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड ऑफ द इंडियन ओशन. कुवेतच्या द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर. गियानाचा द ऑर्डर ऑफ एक्सिलन्स. बार्बाडोसच्या द ऑर्डर ऑफ फ्रीडम. नायजेरियाच्या ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर. डोमिनिकाच्या डोमिनिका अवॉर्ड फॉर ऑनर. रशियाच्या ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू द एपॉस्टल. ग्रीसच्या ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ ऑनर आणि फ्रान्सचा ग्रँड क्रॉस ऑफ द लिजन हे पुरस्कार मिळालेले आहेत. आणखी पुरस्कार आहेत विद्यार्थी मित्रांनो. इजिप्तच्या ऑर्डर ऑफ द नाईल. पलाऊ प्रजासत्ताच्या इक्बाल पुरस्कार. पापुआ न्यू गिनीच्या द ऑर्डर ऑफ लोगाहू. फिजीच्या चॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी. भूतानचा ऑर्डर ऑफ द ग्लापो. अमेरिकाच्या लिजन ऑफ मेरिट. बहरीनच्या किंग हमाद ऑर्डर ऑफ द रेनेसेन्स. मालदीवचा द ऑर्डर ऑफ डिस्टिंक्शन रूल ऑफ निशान जउद्दीन. संयुक्त अरब अमिरातच्या ऑर्डर ऑफ झयद पुरस्कार. पॅलेस्टाईनच्या ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन अवॉर्ड. अफगाणिस्तानच्या द
स्टेट ऑर्डर ऑफ गाझा अमीर अमान उल्ला खान. त्यानंतर सौदी अरेबियाच्या ऑर्डर ऑफ किंग अब्दुल अझीज. तर विद्यार्थी मित्रांनो, हे खूप महत्त्वाचे अवॉर्ड्स आहेत. तर ही जागतिक सन्मानबद्दल तुम्ही पॉईंट नोट डाऊन करून ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर जे चालू घडामोडीचे सत्र घेतो तिथे आपण एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या देशाने स्पीकर ऑफ केसेंट मेडलनी सन्मान प्रदान केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 आहे फ्रान्स, ऑप्शन क्रमांक 2 आहे जापान, ऑप्शन क्रमांक 3 आहे अमेरिका आणि ऑप्शन क्रमांक 4 आहे इस्रायल. तर या प्रश्नाचं उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. विद्यार्थी मित्रांनो, चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर हे सिरीज लॉन्च केलेली आहे. हे सिरीज तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे सिरीज तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.